थँक्यू. का झालं, तुझी गाडी वगैरे उचलली का? गाडी नाही नाही, ते आमचं कालीज उचललंय असं म्हणा. काय? अहो कसं सांगू, ते आमचे पांडू शेट आहेत ना, त्यांनी ना आज सकाळी सकाळी मला लग्नाची मागणी घातली होती आणि म्हणले काय 24 तासात हो का नाही ते म्हणा. आता मी त्यांना शोधतेय, तेच कुठेतरी गायब झालेत बघा. त्यांचा फोन पण लागत नाही. काय करू, कुठं शोधू? अगं पण तू ठरवलंयस का? नाही म्हणजे लग्न म्हणजे काही खेळ नाहीये ग, की आत्ता विचारलं आणि आत्ता ठरवलं. नाही, बरोबर आहे, चूक नाहीये तुमची बघा. पण कसं असते, आपण जर खूप वेळ घेतला ना, तेवढ्याच समोरच्या व्यक्तीचं मन बदललं तर. हो पण आपण ज्याच्याशी लग्न करतोय, आपल्याला तो माणूस आवडतोय की नाही हे पण बघायला पाहिजे ना. आमचं मन जडलंय त्यांच्यावर. इतक्यात? अहो प्रेमात वगैरे पडायला ना येळेचं बंधन नसतं या. हे बघा, सच्चा माणूस सापडला ना की संपतो विषय बघा. कवा कवा काय होतं, आपला जो माणूस असतो ना आपल्या समोर असतो, पण आपली नजरच पडत नाही. मग आपण निघून जातो आणि मग लक्षात येतं, अगं बाई माग काहीतरी राहिलंय. दिवसभर खूप विचार केलेला दिसतोय पांडूचा, हो ना? ते माझे पांडू आहेत ना. माझे पांडू? अगं बाई, ते माझे पांडू आहेत ना, ते खूपच सच्चे आहेत बघा. म्हणून तर या उषा केळेवालीला विचारायचं धाडस केलं त्यांनी. आता रीतभात चुकली असेल म्हणा, पण आहेत तर सच्चे ना. असा सच्चा माणूस सापडला ना की त्याला पकडून ठेवायचं असतं, जाऊ द्यायचं नसतं बघा. अगं बाई, तुमचा लई टाइम खोटी केला मी. तुम्हाला जायचं असेल ना बँकेत, तुम्ही निघा, मी बघते शोधते, इथं कुठेतरी असतील. हा येते. उषा, काय केळी हवी आहेत का? नाही ग, तुझी आणि पांडूची जोडी खूप छान जमेल. थँक्यू. नेहाताई, हा ऐका ना, तुमची पण जोडी हिट होईल बघा. येते. पांडू शेठ, वरती हात का? अकाउंट नील झालंय माझं. गॉड गॉड, म्हाताऱ्यामुळे झालंय सगळं. म्हाताऱ्याला सोडणार नाहीये मी. एक ना एक दिवस सगळे हिशोब चुकते करणार आहे मी याचे. म्हाताऱ्याचा ना विषयच नको. आधीच अकाउंट नील झालंय म्हणून डोकं ठणकायला लागलंय माझं. त्यात या म्हाताऱ्याचा विषय निघाला की त्रासच होतो मला, त्रास होतो. अय्या, काय झालं वहिनी? तुमचं डोकं दुखतंय का? हो, पण तुमचं डोकं का दुखतंय? कारण माझ्याकडे ते आहे आणि तुझ्याकडे नाहीये. तर माझं डोकं अजून उठवण्याआधी कशासाठी आलीयस ते काम बोल. आता तुम्हाला सांगून काय उपयोग आहे म्हणा. मग निघ, आउट. तसं नाहीये वहिनी, पण आता तुमची अवस्था ही माझ्या अवस्थेसारखीच आहे ना. पप्पांनी आपले कार्ड्स ब्लॉक केलेत आणि होते नव्हते ते पैसे कसे कुठे काय जमतात ते काही कळतच नाहीये वहिनी. आणि हे जर का आता असंच होत राहिलं ना, तर आपलं काय होणार वहिनी? आपण काय करायचं वहिनी? काय चाललंय ग तुझं? आपण आपण वेणी वेणी. हे बघ, मला काय करायचंय हे मला नीट माहिती. तुझं काय ते तू बघ. वहिनी, तुम्ही कुठून पैशाची सोय केली आहे का? मला पण सांगा ना प्लीज. तुला जे मला सांगायचं होतं ते सांगितलंस. मी सुद्धा मला जे सांगायचं होतं ते तुला सांगितलंय. निघायचं नाही नाही, पण वहिनी ऐका. निघायचं, आउट. एक मिनिट, काय झालं वहिनी? तुम्ही मला काही सोर्स सांगताय का? मिथिला,
मी तिला ऐक ना. माझं ना तुझ्याकडे एक छोटंसं काम होतं. म्हणजे काय आहे ना, काम तसं छोटं आहे. आपल्या मुंबई ऑफिसमध्ये शेफाली नावाची मुलगी आहे ना, तिचा मोबाईल नंबर हवाय मला. मोबाईल नंबर तर ना वहिनी मी असं मिळवून देईन. पण वहिनी त्या बदल्यात जर का तुम्ही स्टॉप दॅट. डील नाही. माझ्याशी डील करायच्या आधी ना 100 वेळा विचार करायचा. लक्षात राहील. पैसे हवेत ना ग तुला. निघतेस ना. गॉड डोंट बिलीव्ह दिस. तिला पुढे पण मला हाजी हाजी करावी लागते. गॉड सिमी. चल ना लवकर, आता उशीर होतोय. यश घाई का करतोयस पण तू? डोकेदुखी बंद. अकाउंट ओपन. ओ इंजिनियर, कधीची हक्क मारते मी. काय चाललंय काय तुमचं? तू काही बोलूच नकोस. म्हणजे आता माझ्यावर चिडायला काय झालंय? काल तुझ्यामुळे परीने उपास केला. अरे लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात हे ठाऊक आहे ना. तेव्हा मोठ्यांनी जरा जबाबदारीनं वागायला हवं का नको? परी, हे परी. काय काका? हा ये बाळा इकडे. हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय. काय? हा तुझा खाऊचा डबा आहे. आता आईने तुला टाइम टेबल दिलाय की नाही, त्याप्रमाणे यात रोज सगळं ठेवलेलं असणार आणि ते तू त्या त्या वेळेला न विसरता खायचं. आणि त्या टाइम टेबल प्रमाणे सगळं वागायचं. आता त्या टाइम टेबल प्रमाणे तुझी अभ्यासाची वेळ झाली. तेव्हा अभ्यासाला बसा. पण आता मला कंटाळा आलाय. कंटाळा आला तरी कंटाळा येऊ नये म्हणून तर टाइम टेबल बनवायचं ना. पण टाइम टेबल काय असतं? हे बघ बाळा, आपण दिवसभरात जी जी काही कामं करणार असतो ना, ते सगळं आपण आधी ठरवलं हा, आणि त्या त्या वेळेला ती ती कामं केली की सगळी कामं वेळेत उरकतात. आणि मग आपल्याकडे खेळण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी वेळच वेळ उरतो. काय ग, काय झालं? काकू, आईनी पण टाइम टेबल बनवला तर तिला माझ्यासाठी वेळ मिळेल ना? आता टाइम टेबल प्रमाणे तुझ्या अभ्यासाची वेळ झाली की नाही, मग तू अभ्यास कर. मी पण माझं काम करून येते. आणि तोपर्यंत मी सुद्धा हे सगळं आवरतो पसारा. तर मीच जायचं टाइम टेबल बनवते. मग तिला कसा वेळ मिळत नाही बघते.